जर म्हणताय माझं नशीब चांगलं नाहीये तर तुम्ही तेच मॅनिफेस्ट करताय. काही गोष्टी पैसे मिळावेत म्हणून करायला गेले ना तर नाही मिळत पैसे. मी देण्याच्या इच्छेने करायला गेले की खूप आपोआप यायला लागतं. आपली 500ची नोट सगळ्यात मोठी आहे समजा सध्या, तर ती नोट हातात घ्यायची आणि 1 मिनिटाकरता प्रेमाने बघायचं त्याच्याकडे, त्याच्याबद्दल कम्प्लीट विचार करत राहायचा. म्हणजे त्याच्यामध्ये 500 असतं, मग कुठे कुठे कोणत्या भाषेमध्ये, गव्हर्नर कोण आहे, निरखून बघायचं. हा, निरखून बघायचं पुढची आणि मागची बाजू. 1 मिनिटाने डोळे मिटायचे आणि पैशांचा पाऊस पडतोय आपल्यावर, असं कंटिन्युअस व्हिज्युअलायझेशन करायचं 1 किंवा 1 मिनिटं, की पैसे कसे मला हवे आहेत, कसे ते माझ्याकडे येत आहेत, अशा पद्धतीने लिहत गेलं की तुम्हाला तो येत राहतो. एखाद्याच्या आयुष्यात जर पैसा येत नसेल तर बेसिकली त्याच्या मागे काय मेजर कारणं असतात, कुठल्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा पैसा थांबून जातो किंवा येत नाही पैसा? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत माधुरीजी. तर वेळ वाया न घालवता लवकर स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, तर माधुरीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल, तुम्ही नेमकं काय करतात? येस, मी मूळची कोकणातली आहे आणि कॉम्प्युटर इंजिनियर. 13 वर्ष IT मध्ये जॉब केला आणि त्यानंतर मी लाईफ कोचिंगमध्ये आले. तर लाईफ कोचिंग म्हणजे काय, तर मोटिवेशनल म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट, स्वतःला बदलणे असं. तर माझ्याच आयुष्यातली जर्नी एक वेगळ्या पद्धतीची झाली आहे, त्यामुळे मी या फील्डमध्ये आले आहे, असं झालं. तर मी 2019च्या आधी एक वेगळी व्यक्ती होते, 2019 नंतरची एक वेगळी व्यक्ती आहे, ज्यामध्ये माझ्या मुलीच्या जन्मानंतर थोडासा मला निगेटिव्हिटीकडे थोडासा हे झालं, म्हणजे सुरुवात झाली होती. काइंड ऑफ डिप्रेशन म्हणतो आपण, तर थोडंसं डिप्रेशनची स्टार्ट असं. मग त्यावेळी मी असा विचार केला की आता हे असं व्हायला नको आहे. मला BPची गोळी चालू झाली होती, थायरॉइड झाला होता, बरंच काही होतं त्या प्रेग्नन्सी नंतर, मेडिकल इश्यूज होते बरेच, आणि मानसिकही मी अँझायटीमध्ये असायचे. माझे बाबा 2017मध्ये गेले, त्यानंतरही एक थोडासा सेटबॅक होता. मग मी निगेटिव्हिटीमध्ये थोडीफार असायची, प्रत्येक गोष्टीला खूप अतिविचार यायचे. मग मला समजेना आता मी काय करायला हवं. मी मुलीचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेले होते. मला BPची गोळी नाही घ्यायची आहे हे सांगायचं. मग ते एका डॉक्टरनी मला सांगितलं, तू मेडिटेशन सुरुवात कर. सो तेव्हापासून मी ॲक्च्युली सिरियस घेतलं आणि मेडिटेशन करायला सुरुवात केली. सो 6 months स्ट्रेच मी चक्रा मेडिटेशन केलं, 6 महिने कंटिन्युअसली केलं, एकही दिवस मी चुकवला नाही करायचं. आणि त्यानंतर आपणच म्हणजे मी जनरल चेकअप करायचेच त्यावेळी, कारण गोळी घेत होती. मग डॉक्टरकडे गेले तर त्यांचं म्हणणं झालं, काही प्रश्नच नाही आहे, तुमचा मेडिसिन बंद केलं तरी चालेल, इथपर्यंत आला. आणि जे 80-120 म्हणतो ना, ते तसं राहत होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की काही नाही, प्रॉब्लेम, बंद करा, नॉर्मल झालं होतं. सो मग ते रेग्युलर चेकअपनी मग हळूहळू गोळी कमी केली आणि त्यानंतरही कधीच वाढलं नाही. सो हा सगळ्यात मोठा रिझल्ट होता माझ्या आयुष्यातला, आणि ते मेडिटेशनमुळे झालं हे मला नंतर रिअलाइज झालं की गोष्टी अशा प्रकारे वर्कआउट होतात आपल्या आयुष्यामध्ये. मग त्यातूनच मी वेगवेगळे यूट्यूबवर पाहायला लागले की माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपोआप खऱ्या व्हायच्या, म्हणजे मी विचार केलाय आणि ती गोष्ट खरी झाली आहे. मॅनिफेस्टेशन आपण म्हणतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन, ते आपोआप वर्क करायचं त्या आधीपासूनच. माझ्या मोठ्या मोठ्या गोष्टी, जॉब लागणं, म्हणजे लग्न करायचं, मला ह्या वयात करायचे, असा मुलगा हवा, सॅलरी मला जॉबमध्ये किती हवी, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे मुलगी झाल्यानंतरही मला वर्क फ्रॉम होम हवं होतं, पण ते फिजिबली पॉसिबल नव्हतं त्यावेळी. पण कोरोना आला, जगासाठी मे बी, पण तो माझ्यासाठी चांगला होता, कारण एक्झॅक्ट 6 months ज्या दिवशी कोरोना जे आला, त्या लॉकडाऊन सुरू झालं, त्या दिवशी माझी मॅटर्निटी संपत होती. सो ते माझ्यासाठी पॉझिटिव्ह होतं समाव. मग ते 2.5 ते 3 वर्ष तशी गेली माझी,
की मी वर्क फ्रॉम होम होते, मला सॅलरीही मिळत होती, आणि पण हे सगळं मी माझ्या मनात विचार केलेले होते की मला घरी राहायचं आहे, मला सॅलरीही मिळायला हवी, असं काहीतरी होऊ दे. तर ते आपोआप होत गेलं. अशा प्रकारे माझ्या आयुष्यात हे ऑलरेडी वर्क करत होतं. पण नंतर मला हे कळलं की ह्याच्यामागे काहीतरी सायन्स आहे, हे सायंटिफिक आहे सगळं. त्याच्यासाठी मला माझे मेंटर्स मिळाले त्याच्यानंतर. मग त्यांच्याकडनं मी सगळ्या गोष्टी शिकले, सर्टिफाईडही झाले. पण ते मला गॉड गिफ्ट असल्यामुळे असं झालं की मी हे बिनधास्त बोलू शकते. म्हणजे एवढी बोलणारी मी नव्हतेच आधी, आणि मी आता जी बोलते ती एक वेगळीच लेवल आहे. माझ्या स्कूल फ्रेंड्सनाही हे सगळं माहिती आहे की मी आधी काय बोलायचे आणि आता किती, म्हणजे आता सगळीकडे मी बिनधास्त जाऊन बोलते, किंवा पब्लिक स्पीकिंगचं भीती असायची मनामध्ये. आता ते मी लोकांचेच आयुष्य बदलायला लागले. त्याच्यानंतर दुबईला गेले 2023मध्ये. माझ्या कॉन्फिडन्सनी माझ्या एकटीच्या ह्याच्यावर गेले, माझ्या मुलीला घेऊन गेले, माझ्या आईला घेऊन गेले. माझा नवरा युरोपला होता तेव्हा, आणि माझा भाऊ असतो दुबईमध्ये. सो तिथे जाऊन मी ॲक्च्युली जॉब करायच्या आधी कोचिंग स्टार्ट केलं. माझ्या मेंटर्सच्याच मोटिवेशनमुळे समहाऊ नुसतं बसण्यापेक्षा म्हटलं आधी हे कोचिंग स्टार्ट करू. पुस्तक लिहिलं, द न्यू यू विदिन यू हे माझं पुस्तक आहे, जे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. सो ते पुस्तकही लिहिलं, आणि मला तिथे जॉबही मिळाला. सो मी जॉबही केला, मी कोचिंगही सुरुवात केली. सो बोथ वेज स्टार्ट झालं. पण मला असं नंतर हे व्हायला लागलं की नाही, मला ह्याच्यातच खूप मजा येते, किंवा मला आयुष्य लोकांची ट्रान्सफॉर्म येत आहेत हे बघायला खूप आनंद होतोय. कारण ते कुठेतरी आतून आहे, माझं पॅशन मला सापडलं, असं झालं. सो मग मी ते सुरुवात केली, आणि ते मग भारतामध्ये मी आले आणि फुल टाईम सुरुवात केली. म्हणजे मी जॉब सोडला दुबईचा आणि भारतामध्ये आले, आणि मी पूर्ण वेळ कोचिंगसाठी लाईफ कोचिंग सुरू केलं. आणि त्यानंतर मला मार्केटिंग मेंटर मिळाले. त्यामुळे मार्केटिंग कसं करायचं हे कळायला लागलं. फेसबुक ॲड्स वगैरे रन करून मग तुम्ही कसं करू शकता याबद्दल. तर ते सगळं सुरुवात झालं, आणि मग मला वीकली 100+ लोकंसुद्धा फेसबुक ॲडमधनं मिळायला लागले. म्हणजे तोही एक ब्रेक थ्रू झाला माझ्या आयुष्यामध्ये, की मग माझ्याकडे वेगवेगळे कोर्सेस आहेत. मी ऑनलाईन झूमवर कोर्स घेते, आणि खूप म्हणजे 100+ लोकांची आयुष्य, 500+ लोक येऊन गेलेले आहेत. पेडसुद्धा त्यातले हे झालेले आहेत, म्हणजे ऑफकोर्स पेड असतंच ते पुढच्या लेवलचे कोर्सेस. सो लोकांची आयुष्य बदलतात, ते मनापासून रिव्ह्यू देतात. इट्स अ काइंड ऑफ ब्लेसिंग. सो त्याचाही मनापासून आनंद होतो. मला लोकांशी कनेक्ट करायला आवडत होतं. सो हे माझ्यासाठी एकदम छान पद्धतीने वर्कआउट झालं की मी लाईफ कोच बनले त्याच्यामध्ये. आणि ही प्रोसेस आहे. आता ते वाढीस, म्हणजे आपण म्हणतो तसं वाढत जात आहे. प्रत्येक वेळी मला माझ्यामध्ये डेव्हलपमेंट करायलाही आवडते. मी पुस्तकं भरपूर वाचते, त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या कोचेसकडनं शिकते. कारण ऑफकोर्स जशी मी कोच आहे तसे असे अनेक कोचेस आहेत इथे. पण प्रत्येक जणाच्या सांगण्याची एक पद्धत वेगळी असते, आणि ती सांगण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला प्रत्येक माणसाकडनं काहीतरी मिळतं. आपण जे कॉम्पिटिशन आहे म्हणतो ना, ते त्याच्याऐवजी हे असं असतं की कॉम्पिटिशन जगामध्ये नाही, कारण प्रत्येक माणूस वेगळा बनवला आहे देवाने, आणि ही रियालिटी आहे. पण आपल्या पुढे कोणीतरी जाईल अशा विचारांमध्ये आपण असतो. पण आपली जर्नी एक वेगळीच असते, आणि ती ॲक्च्युअल जर्नी असते. आणि मग त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आणि पुढे जायला लागतो. अशा प्रकारे माझंसुद्धा जर्नी स्टार्ट झाली असं मी म्हणेन या ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो, स्ट्रेस येत नाही कोणत्याही गोष्टी करण्याचा. जसं मी IT मध्ये असताना काम करायचं आहे, मग नाही केलं तर कोणीतरी बोलेल, किंवा प्रेशर असायचं पिअर सगळ्या गोष्टींचं. आता स्ट्रेस कसा घालवायचा हेही माहिती आहे, त्याचे टेक्निक्सही माहिती आहेत, आणि त्यातून म्हणजे आनंदही मिळतो की बाबा मी इतक्या लोकांना कनेक्ट झाले, एवढ्या लोकांची आयुष्य बदलली. त्यामुळे एक छान पद्धतीने आयुष्य पुढे जाऊ लागलं. एक वेगळ्या प्रकारचा प्रवास सुरू झाला आहे आयुष्यामध्ये. ओके. सो पण मग तुम्ही जे समजा लाईफ कोचिंग करतात, आता तुम्ही लाईफ कोच आहात बरोबर, पण मग लाईफ कोच म्हटलं की बऱ्याच गोष्टी आल्यात. हो. मग त्यापैकी तुमची एक्सपर्टीज कशात आहे? माझी एक्सपर्टीज आता मेनली आता मी पैसा म्हणजे मनी कोचिंगमध्ये पुढे जात आहे. म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येकाला पैसा हा हवाच आहे, बरोबर, आणि पैसा मिळवण्यासाठी फक्त हार्डवर्क करायची गरज आहे असा एक प्रत्येकाचा बिलीफ असतो. हार्डवर्क करावं लागतंच, आय ॲग्री टू दॅट. पण त्याच्याबरोबर मनातनं पण ते असावं लागतं. म्हणजे तुम्ही जर म्हणताय माझं नशीब चांगलं नाही आहे, तर तुम्ही तेच मॅनिफेस्ट करताय. तर त्याच्याऐवजी आपली वाक्यसुद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं, तुम्ही जे म्हणता ना मनामध्ये
तेच तुमचं मॅनिफेस्ट होत असतं. म्हणजे तुम्ही जे बोलाल ते खरं होणार. आपण तेवढे कॉन्शियस नसतो आपल्या आयुष्यात की आपण काय बोलतोय आणि काय खरं होणार आहे. आता ह्या सगळ्या फील्डमध्ये आल्यावर मला असं रिअलायझेशन झालंय की मी जे विचार करते ते रियालिटीमध्ये येतात. मग युनिव्हर्सला पॉझिटिव्ह निगेटिव्ह माहिती नाहीये. सो निगेटिव्ह विचार काढून टाकायला हवेत आणि पॉझिटिव्ह विचार म्हणजे आपल्याला जे हवंय, जे गोल्स आहेत आपले ठरलेले, ते आपल्याला रिपीट करायला हवेत. रादर दॅन आपल्याला काहीतरी नकारात्मक वाक्य आपण कंटिन्युअसली रिपीट करत असतो. म्हणजे बरीच लोक असं कंटिन्युअसली चालू असतं, माझ्या आयुष्यात असंच होतं, मला काही सक्सेस लवकर मिळतच नाही, किंवा असे जी वाक्य रिपीट निगेटिव्ह वाक्य असतात. मग त्याऐवजी मी सक्सेसफुल आहे जरी नसताना हे म्हणायचं नुसतं. फिलिंग्ज आपोआप येतात. फिलिंग महत्त्वाची असते सगळ्या गोष्टीमध्ये. तर मी सक्सेसफुल आहे, मी मंथली 1,00,000 रुपये मिळवत आहे, फॉर एक्झाम्पल असं देते. तर अशा प्रकारे जर आपण म्हणत राहिलो ना स्वतःला, तर आपोआप ती एनर्जी चेंज होत जाते आणि आपल्याला पैसा मिळायलाही सुरुवात होते. पण मग इथं आता जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांचा मेन मुद्दा हाच असतो की ज्यावेळेस पैसा नसतो, ऑलरेडी खूप ताण असतं, आणि त्यावेळेस जरी समजा आपण एखाद्याने सांगितलं की असं असं कर तू, त्याने फरक होईल, पण ते मन आपल्याला ऍक्सेप्ट नाही करत, कारण आपली रियालिटी वेगळी असते. मग अशा वेळेस काय करता येऊ शकतं? समजा मेनच ह्याची गोष्ट सुरुवात होते एनर्जीपासून. एनर्जी वाढली की आपोआप गोष्टी वाढतात. आता एनर्जी म्हणजे काय आहे, तर हे वर्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जसं सांगितलं आहे की ती तयारही करता येत नाही, ती डिस्ट्रॉय करता येत नाही, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. आपण सगळी माणसं सुद्धा एनर्जी आहोत, ते ब्रह्मांड एनर्जीचं बनले आहे. तर ही एनर्जी जर आपण चांगल्या पद्धतीमध्ये काम करायला वापरली, म्हणजे काय, जसं मी आत्ता म्हणलं, जे आपलं पॅशन आहे, तर ते पॅशन समजा आपल्याला मिळालं, किंवा मनापासनं जे काम आपण समोर आलेलं काम जे मनापासनं केलं, तर पैसे आपोआप यायला सुरुवात होतात. मनापासनं करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कर्सिंग आलं की मला हे असं होतंय, मला तसं होतंय, हे करायला लागलं ना की मग ती निगेटिव्ह एनर्जी जाते युनिव्हर्सकडे पण, म्हणजे देवाकडे, आपण जे काही आपण मानतो त्याच्याकडे. सो आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे त्या गोष्टी करण्याकरता. आता मनापासून ज्यांच्याकडे कमी पैसा आहे, अगदी बरोबर आहे, तर मनातनं फिलिंग येत नाही की माझ्याकडे आलेत, येत आहेत, असं फिलिंग येत नाही. पण ती प्रॅक्टिस आहे, त्यालाच तर म्हणजे तेच तर गरजेचं आहे की तुम्ही असं म्हणणं आहे की समजा एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत असेल तर ती करायला स्टार्ट करा. येस, एक्झॅक्टली. आणि त्यातून मग साईड बाय साईड काही पैसे कमवता येतात का ते पण ट्राय करा. एक्झॅक्टली. जेवढं तुम्ही द्याल ना तेवढं तुम्हाला वापस, त्याच्या डबल वापस मिळत असतं. हा युनिव्हर्सचा रूल आहे. ग्रॅटिट्यूड जसं म्हणतात ना, ग्रॅटिट्यूडचं पुस्तक आहे द मॅजिक नावाचं, त्याच्यामध्ये हे लिहिलं पण आहे की जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड द्याल, म्हणजे कृतज्ञ व्हाल कोणत्याही गोष्टी करता, तेवढं तुम्हाला कृतज्ञ दुसरी लोक तुमच्यासाठी कृतज्ञ होतील, किंवा तेवढे जास्त चान्सेस जास्त मिळेल. सो गरीब राहतात, श्रीमंत होतात. हे जे आहे ना ते कशामुळे आहे, त्या गोष्टीला आपण कृतज्ञच नसू तर आपल्याकडनं कुठे वाढणार कुठे आपल्याकडे गोष्टी नाही. आणि त्याच्या उलट हे आहे की मला आज जेवायला अन्न मिळालं, ह्यासाठी मी थँकफुल आहे, मला मनापासून धन्यवाद म्हणते मी, तर त्याची चवही बदलते. हे करून बघा की जेवायच्या आधी मला हे जे जेवण मिळालंय त्यासाठी मनापासून धन्यवाद असं म्हणायचं आणि खायचं. टेस्ट वेगळी येते, हे मी अनुभवलंय. इवन हे पाण्यावरही होऊ शकतं. पाण्यात पण एनर्जी असते आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. डॉक्टर मसारू इमोटोंचा एक्सपेरिमेंट आहे त्याच्याबद्दल. त्यांनी 2 ग्लास पाण्यामध्ये पाणी ठेवलं होतं, 2 ग्लासमध्ये. एकावर पॉझिटिव्ह वाक्य लिहिली होती, एकावर निगेटिव्ह वाक्य लिहिली होती. आता पॉझिटिव्ह वाक्य लिहिलेली ग्लासमधलं पाणी घेतलं त्यांनी आणि ते मायक्रोस्कोप खाली पाहिलं, खूप सुंदर डिझाईन्स तयार झाल्या होत्या. निगेटिव्ह वाक्य लिहिलेलं पाणी घेतलं, खूप घाणेरडे डिझाईन तयार झाल्या होत्या. सो हे सायंटिफिकली प्रूव्ह करतं की पाण्यावर पण एनर्जीचा, म्हणजे एनर्जी पाण्यातही असते, आणि आपण पिताना सुद्धा वाईट विचार करत असू तर तीच एनर्जी आपण आतमध्ये घेतोय. आणि आपल्या ह्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर तीर्थ, आता देवळामध्ये गेल्यावर एक वेगळी एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी, मंत्रोच्चार झालेले असतात, तिथलं प्यायलेलं म्हणजे ते तीर्थ जे असतं त्याचीही टेस्ट वेगळी असते. सो पाण्याची अशी एनर्जी आहे. तर मी हे जे म्हणते ना, हे असं तयार केलेलं आहे. याच्यावर आपली ॲफर्मेशन्स लिहायची, हे पाण्याची बॉटल रात्री भरून ठेवायची आणि सकाळी हे पाणी सकाळपासून प्यायचं, दिवसभरासाठी प्यायचं.
ह्यानेही तुमची मॅनिफेस्टेशन कम्प्लीट होतात. ही खूप सिम्पल मेथड आहे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट करण्याची, आपली स्वप्न पूर्ण करण्याची. सो पैशाचंही हेच आहे विषय, की जेवढं तुम्ही प्रत्येक गोष्टीला जेव्हा जेव्हा पैसे देताय तेव्हा थँक्यू म्हणा, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे येत आहेत तेव्हाही थँक्यू म्हणा. आपण देताना थँक्यू नाही म्हणत, उलट वाईट वाटतं. तर ती एनर्जी, मग हे सोपी गोष्ट आहे ना, देतानाही थँक्यू म्हणा आणि जेवढा जातोयस तेवढा माझ्याकडे परत ये, अशी एनर्जी ठेवली ना तर ॲक्च्युली परत येतो. आता मी असं म्हणायचं झालं तर काही गोष्टी पैसे मिळावेत म्हणून करायला गेले ना तर नाही मिळत पैसे. मी देण्याच्या इच्छेने करायला गेले की खूप आपोआप यायला लागतं. ही एनर्जी आहे. म्हणजे मी खूप आनंदाने आणि उत्साहाने एखाद्याला मार्गदर्शन करायला गेले की त्या माणसाला बदल होतात त्याच्या आयुष्यामध्ये आणि आपोआप त्याला इच्छा होते पैसे द्यायची. ही एनर्जी येणं गरजेचं आहे प्रत्येक माणसामध्येच आणि ही पॉझिटिव्हिटीने येणं शक्य आहे. म्हणजे हा असाच का बोलला किंवा तो तसाच का बोलला ह्याऐवजी त्याच्यातून पॉझिटिव्ह काय घ्यायचं हे आपण ठरवलं तर आपण पुढे जाऊ शकतो आपल्या आयुष्यात. रादर दॅन त्याच्यावर हे काय, असं काय आणि तसं काय हे बोलत बसण्यापेक्षा आपल्याला जे हवं आहे त्याच्याकडे फोकस ठेवायचा. फॉर एक्झाम्पल पैसाच, मी जसं म्हणलं तसं, तर पैसा हवा आहे तर त्याच्यासाठी मला काय काय करायला पाहिजे, तर मला कामही करणं गरजेचं आहे. जसं मी मनात पहिलं तर आहे, मनात विचार करायला हवा की मला एवढी एवढी रक्कम हवी आहे, त्यासाठी जे काम पडेल ते करायची तयारी आहे. मग आता तुमचं काही प्रोफेशन असेल सर्टन, मग त्यामध्ये माझी काम करायची तयारी आहे. आणि जे समोर येईल ते त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठेवत राहिलं तर ते परत निगेटिव्ह एनर्जी येत जाते. जे समोर येईल ते मी करायला तयार आहे ही एनर्जी ठेवली, त्याच्यावर विश्वास ठेवला की हो मला हे मिळणं शक्य आहे, मी प्रयत्न करते माझ्या मनापासून, त्यामुळे मला हे मिळणं शक्य आहे. म्हणजे बिलीफ तयार करणं, स्वतःचा विश्वास तयार करणं त्याबद्दलचा. त्यानंतर तुम्हाला एक हे असते, म्हणजे मी ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्रोसेस काइंड ऑफ सांगते थोडीशी. आस्क म्हणजे आपल्या मनात विचार केला, बिलीव्ह म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यानंतर फिलिंग येणं गरजेचं आहे. तर फिलिंग ही सगळ्यात महत्त्वाची आहे. तुमच्या मनामध्ये जर भावना असेल ना कोणत्याही गोष्टीची तर ती लगेच मॅनिफेस्ट होते, अगदी कोणत्याही ह्याच्यामध्ये. जसं आपल्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा असं असतं, प्रेम भावना असली की ते चांगलं हे होतं. प्रेम ही पटकन येणारी भावना आहे. सो मी जस्ट एक्झाम्पल दिलं. सो पैशाबद्दलही तशी भावना येणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी मी एक्सरसाइज थोड्या वेळात सांगेनच की कसं भावना कशा निर्माण करायच्या ते. तर ती भावना आली की आपोआपच गोष्टी आपल्याला अपॉर्च्युनिटीच्या स्वरूपात यायला सुरुवात होतात आणि ती गोष्ट आपल्याला फिजिकल रियालिटीमध्ये रिसीव्ह होते. अशी ती प्रोसेस असते. तर भावना ही सगळ्यात महत्त्वाची आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मग ती आली आपल्याकडे की आपोआपच गोष्टी बदलायला लागतात, पैसाही यायला लागतो आणि देण्याची वृत्ती ठेवणं. मी जेवढं देईन त्याच्या डबल मला वापस येणार आहे हे 100% आहे. हा माझा अनुभवही आहे की मी जेवढं देते मला आपोआप विचार न करता समोरून लोक येतात, आपणच पैसे देतात, करतात. म्हणजे फायदा झाला की आपोआपच लोक यायला लागतात ना. हे कुठेही आहे, म्हणजे हे कोणत्याही बाबतीत आहे. सो प्रत्येक वेळी मला काय मिळेल ह्याच्याऐवजी मी काय देऊ शकतो हा विचार केला तर आपण पुढे जाणं शक्य आहे. आणि हे पैशाच्या बाबतीत तर खूपच वर्कआउट करतं. ओके, आता तुम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी समजून सांगितल्या की ज्याच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन पण आलं. तुम्ही पाण्याची टेक्निक पण सांगितली की आपण पाणी रात्री भरून ठेवायचं, त्याच्यावरती अफर्मेशन्स लिहायचे आणि ते सकाळी पाणी प्यायचं. आणि मनी ही एक एनर्जी असते. तुम्ही जेवढ्या चांगल्या एनर्जीने पैसा खर्च कराल तेवढाच जास्त पैसा तुमच्या आयुष्यात परत येईल. या सगळ्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत समजून सांगितल्या. पण शेवटी कसं असतं की आपलं जे मन असतं ते ऐकायला तयार नसतं. तर मग याला जर असं वळण वगैरे लावायचं असेल तर याच्यासाठी काही टेक्निक आहे का तुमच्याकडे? हो, त्यालाच माइंड प्रोग्रामिंग आपण म्हणू शकतो. सो माइंड प्रोग्रामिंगसाठी मेनली काही आपली लॉ ऑफ अट्रॅक्शन मधलीच टेक्निक्स असतात. त्याच्यातलं पहिलं आहे ॲफर्मेशन. तर ॲफर्मेशन म्हणजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती झाली या स्वरूपात लिहून ठेवायची. म्हणजे पैशाच्या बाबतीतच आपण आत्ता बोलतोय तर पैशाचीच बोलते. तर मी पैसे मिळवण्यासाठी तयार आहे, हे काय ह्याचं इंग्लिशमध्ये हे झालं तर आय एम ओपन टू रिसीव्ह मनी. पटकन कनेक्ट होऊ शकतो म्हणून मी जस्ट सांगते. सो आय एम ओपन टू रिसीव्ह मनी हे रोज जर समजा 11 वेळा तुम्ही म्हणलं किंवा लिहिलं, ते लिहिल्याने ना त्याची भावना यायला सुरुवात होते ऑटोमॅटिकली. तर ही प्रॅक्टिस करायची की आपल्याला जे पाहिजे आहे, मग मला मंथली 2 लाख रुपये मिळत आहेत हे लिहायचं. लिहिल्याने आपण त्याच्यामध्ये जातो, म्हणजे आतमध्ये जातो. लिहिताना त्याच्यामधल्या विषय आपल्या डोक्यात काहीतरी विचार चालू असतो
आपण दिवसामध्ये 70,000 विचार करतो. बरं, हे स्वतःशीच आपण बोलत असतो, कंटिन्युअसली बोलत असतो. मग ह्या बोलण्यामध्ये आपल्याला जे हवं आहे ना ते बोलायला सुरुवात करायचं, त्याचा फायदा आपल्याला होतो. मग ही जी ॲफर्मेशन्स आहेत, जी पैशाबद्दल ही 2 सांगितली, त्यानंतर आपण कुठेतरी असं कनेक्ट करू शकतो, मी जितक्यांदा पाणी पितेय तितक्यांदा माझ्या अकाउंटमध्ये पैसा येतोय. म्हणजे असं जर कनेक्ट केलं ना, माइंड गेम म्हणजे तो माइंड गेमच आहे बेसिकली सगळ्या ह्याच्यामध्ये. मग हे आणि त्याचं काही नुकसान पण नाहीये, नुसतं म्हणत राहायचं. हळूहळू त्याची सवय होते. ऍक्च्युली सवय लागायला आपल्याला 21 दिवस लागतात असं म्हणतात, पण जर मनापासून असेल ना तर ती आधी लागते, असं हे असतं. मग ती थोडीशी सवय झाली ना की तुम्हाला ऍक्च्युली सांगायचं तर 8 दिवसात फरक दिसायला सुरुवात होतो. आता मी एक थोडीशी ॲफर्मेशन सांगते. पैसा माझा मित्र आहे, हे एका माझ्या कोचकडनंच आलेली आहेत. ही माझी ॲफर्मेशन नाहीत, पण ही खूप इफेक्टिव्ह आहेत, मी आयुष्यात वापरली आहेत. सो पैसा माझा मित्र आहे, तो माझ्याकडे सारखा येत असतो. दिवसा पण येतो, रात्री पण येतो. मी काम केलं तरी येतो, काम नाही केलं तरी येतो. झोपल्यावर सुद्धा येत असतो, खूप शांतपणे आणि इझिली येतो. हे लिहायचं. आता मी सांगितलं हे नंतर तुम्ही व्हिडिओ बघून लिहूही शकता. सो हे लिहायचं आणि त्याचा ऑडिओ आपल्या आवाजात आणि मोठ्या आवाजात बनवायचा आणि तो रात्री लावून ठेवायचा. हे रोज रात्री करायचं. म्हणजे तुमची झोप डिस्टर्बिंग तशी नसेल तर प्रॉब्लेम येणार नाही, पण डिस्टर्बिंग असेल तर प्रॉब्लेम येईल. अदरवाईज तुम्ही बारीक आवाजात जसे मंत्र लावून ठेवता ना, त्याच्याऐवजी हे लावून ठेवायचं. रात्री काय होतं माहिती आहे का, आपण सबकॉन्शियस माइंड जागा होतो. सबकॉन्शियसमध्ये गेलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होत असतात 100%. कारण ते लहान मुलासारखं मन असतं, त्याच्यामुळे तुम्ही इम्पॉसिबल सुद्धा तिथे खरं होऊ शकतं. त्यामुळे आपण ग्लानीमध्ये गेलो आणि नंतर झोपलो, मग झोपल्यानंतर तो माइंड पूर्ण जागा होतो. 24/7 ॲक्च्युली असतो, पण जेव्हा लॉजिकल माइंड बंद होतो तेव्हा सबकॉन्शियसच पूर्ण चालू असतो. तर कॉन्शियस म्हणजे लॉजिकल असं म्हणायचं. तर मग तो चालू झाला आणि त्याचं प्रोग्रामिंग जर झालं ना तर तुमचं ते ॲक्च्युअल रियालिटीमध्ये यायला सुरुवात होतं आणि लवकर होतं. मग त्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण आहेत, त्यातली ही सोपी पद्धत आहे. तुम्ही हे करून बघा, 7 दिवसात रिझल्ट यायला सुरुवात, पैसा येतो. फक्त कुठून येणार आणि काय येणार हे विचार नाही करायचेत आपल्याला. तो कुठनं काय येणार, पैसे हवेत ना, विषय संपला. म्हणजे तेवढाच हे करायचं. सो माइंड प्रोग्रामिंग हे आपण असं करू शकतो की एकतर रात्री झोपताना समजा तुम्हाला हे ऑडिओचं नाही झालं तर दिवसभरात काय झालं हे विचार करण्याच्या ऐवजी मला काय हवंय हे विचार करून झोपायचं. आणि इन जनरल व्हिज्युअलायझेशन एक आहे पद्धत. व्हिज्युअलायझेशन ही खूप सोपी पद्धत आहे, हे सगळेच करू शकतात. का तर मी समजा आत्ता म्हणलं एक माणूस आहे, पिवळी बॅग घेऊन चालला आहे, तुम्हाला लगेच इमॅजिन झालं असेल, राईट? सो हे प्रत्येकाच्या म्हणजे आपण जेव्हा ऐकतो ना एखादं वाक्य, पहिले आपण व्हिज्युअलाइजच करत असतो. तर मग आपल्याला जे हवंय ते आपण व्हिज्युअलाइज करायचं. जे मेन स्वप्न आहेत आपली, किंवा मला जॉब मिळवायचा आहे, मला ह्या सॅलरीचा जॉब हवा आहे, तर तो मिळाला आहे असं लिहायचं ॲफर्मेशन या स्वरूपात, आणि तो व्हिज्युअलाइज करायचा. अशा पद्धतीने आपण माइंड प्रोग्राम करू शकतो. ओके, तर यातून मला काय कळालंय, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पैशांसाठी जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला पैशांशी रिलेटेड अफर्मेशन रोज लिहावे लागतील. त्यातलं एक अफर्मेशन आहे की पैसा हा माझा मित्र आहे, तो नेहमी माझ्या कामात पडतो आणि तो कुठूनही माझ्या आयुष्यात येतो. काम केलं तरी येतो, नाही केलं तरी येतो. एकदम सिंपल वाक्य आहे. सिंपल वाक्य आहे. तर हे वाक्य रोज बोलायचं. पाणी पिताना बोलायचं. त्यानंतर आपण ज्यावेळेस झोपू त्यावेळेस आपण हे जे वाक्य आहे हे रेकॉर्ड करून पण ठेवू शकतो आणि रात्री झोपेत ऐकू शकतो. आणि थोडंसं बोलत असताना थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं. बरोबर. ओके, येस. ह्याचा आणि इमिजिएटली 7 दिवसात रिझल्टही यायला सुरू होतात. मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत. सो आणि मी स्वतः पण एक्सपिरियन्स केलेल्या आहेत या गोष्टी, की आपण जसा विचार करतो तशा हळूहळू गोष्टी व्हायला लागतात. बरोबर. येस. आणखी काय करू शकतो बरं, समजा एखाद्याच्या आयुष्यात जर पैसा येत नसेल तर बेसिकली त्याच्या मागे काय मेजर कारण असतात? आपले विचार कळत नकळत होत असतात. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपण कॉन्शियस असतो असं म्हणू नाही शकत. मी मेडिटेशनमुळे खूप कॉन्शियस झाले, त्यामुळे मी निगेटिव्ह विचार काढून टाकणं हे जनरल पटकन जमतं. आता तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार समजा सारखे येत आहेत, आणि याला मे बी लहानपण पण कारणीभूत असू शकतं. ट्रॉमा म्हणजे हार्ड फास्ट मिनिंग नाही आहे त्याचं. ट्रॉमा म्हणजे आपलं अपब्रिंगिंग. जर लहानपणापासून पैसे झाडावर उगवत नाहीत हा बिलीफ तुमच्या मनात किंवा तुमच्या घरातली लोक बोलत असतील तर तुमच्या डोक्यात तेच येणार आहे ऑब्व्हियसली, की नाही ह्याच्यासाठी खूप काम करावं लागतं आणि काम नाही केलं तर पैसे नाही मिळणार आहेत मला. तर काम करावंच लागतं कुठेही, पण
ते जर एफर्टलेसली, म्हणजे प्रत्येकाची ना एक काहीतरी क्वालिटी असतेच जगामध्ये, म्हणजे प्रत्येक माणूस जो जन्माला आलाय काहीतरी एक चांगलं असतं, ते शोधून काढायची गरज असते. फक्त स्वतःला विचारलं ना तरी ते मिळतं. 8-15 दिवसात आपल्याला स्वतःलाच उत्तर मिळतं की मी नक्की कशात चांगली आहे, कारण मी हे स्वतः केलंय म्हणून सांगते. सो ते कळतं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण रमून जे करतो ना काम, त्याच्यात आपल्याला पैसा मिळणं शक्य आहे हे आपण ठरवू शकतो. आणि मग ते अशा पद्धतीने करायला लागलं की पैसा आपोआपच यायला सुरुवात होतं. मन लावून काम केलं की पैसा यायला सुरुवात होतं. तर आता जसं मी म्हणलं की पैसा झाडावर उगवत नाही, हा एक बिलीफ असतो. म्हणजे आपले विश्वास असतात आपल्या आयुष्यामध्ये लहानपणापासून सांगितलेलं असतं. हां, मग हार्डवर्क केल्याशिवाय पैसा येऊ शकत नाही, हा एक दुसरा बिलीफ झाला. परत आपल्याकडे ना 1 रुपया असला तरी पैसे नाही आहेत हे आपण कंटिन्युअसली म्हणत असतो. असं म्हणणं बरोबर नाही, कारण 1 रुपया तरी प्रत्येकाकडे असतोच, म्हणजे आहे तुमच्याकडे. तुम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्ही मोठे झालात, ते विदाऊट पैसे नाही होऊ शकत, कारण जेवण सुद्धा आपल्याला पैसे देऊनच मिळतं, अन्न बेसिकली. म्हणजे आता ती पद्धत असल्यामुळे, कारण पैसा ही माणसाने तयार केलेली एंटिटी आहे, म्हणून ती एनर्जीच आहे, असंच आहे. तर आता तुम्ही पैसे मिळवण्यासाठी, म्हणजे हे सगळे जे बिलीफ्स आहेत ते काढून टाकण्यासाठी काही पद्धती असतात. त्याच्यामधलं एक आहे टेक्निक, म्हणजे होपोनोपोनो एक आहे. होपोनोपोनोमध्ये फक्त 4 वाक्य असतात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मनामध्ये नकारात्मक विचार आला पैशांबद्दलचा की नाही माझे बुडतातच आहेत, मला मिळतच नाही, एक त्या क्षणी सुरू करायचं. हे तुम्ही करून बघा, इमिजिएट तुम्हाला रिझल्ट मिळतो. अगदी कोणाकडे म्हणजे पैसे समजा गेलेत आपले, कोणाला दिलेत ते परत देत नाहीये, त्याच्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस आहे 108 वेळा म्हणायचं, जपासारखं करायचं. ह्याच्यामध्ये आपण स्वतःला सॉरी म्हणतो, आपण दुसऱ्या कुणालाही सॉरी म्हणत नाही. माझ्या मनात जे निगेटिव्ह विचार येत आहेत त्यासाठी आय एम सॉरी, हा विषय आहे ह्याच्यामध्ये. मग ही जी 4 वाक्य आहेत ती परत परत रिपीट केली आपण, तर आपल्या आयुष्यामधनं निगेटिव्हिटी आपोआप निघून जाते आणि तुम्ही जे मनात विचार करता ना ते आपोआप पूर्ण व्हायला सुरुवात होतात. मग हे कशासाठीही ॲप्लिकेबल आहे, करून बघायची गरज आहे. आणि एक EFT म्हणून असतं, इमोशनल फ्रीडम टेक्निक. ते काय असतं? तर ह्याच्यामध्ये आपले फिजिकल पेन्स पण जातात आणि मनीबद्दल जे नकारात्मक विचार, पैशाबद्दलचे नकारात्मक विचार, तेही आपण घालवून टाकू शकतो. टॅपिंग पॉईंट्स असतात, 8 टॅपिंग पॉईंट्स आहेत, जसं की हा कराटे चॉप पॉईंट म्हणतात ह्याला. त्याच्यानंतर इथे एक सुरू होतो, हा एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, डोळ्याच्या खाली एक आहे, इथे एक आहे, इथे कॉलर बोन आहे आणि असं. हे 8 पॉईंट्स आहेत. हे 8 पॉईंटवर आपली जी काही भावना असते ती म्हणायची. नकारात्मक भावना की लॅक ऑफ मनी ही एक, म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर असं लॅक ऑफ मनी रिलीज, असं आपण करू शकतो. एकच भावना पूर्ण 8 पॉईंटसाठी. तुम्हाला लगेच हे केल्यावर रिलीज जाणवतो. सो हेही करून बघायचे. म्हणजे ऑफकोर्स बरेच लोक ऐकतात आणि ॲक्शन घेतली जात नाही, सोडून देतात. ॲक्शन नाही घेतली तर नाही, पण ॲक्शन घेतली तर तुम्हाला जे रिझल्ट दिसतील ते ट्रिमेंडस असतील. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲडव्हान्स पण आहेत, पण ते आपण म्हणजे त्याला वेळही खूप लागतो. सो मी बेसिक गोष्टी आपण कशा इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्यातून तुम्हाला गोष्टी मिळायला सुरुवात होतात. आता मी एका माझ्याच म्हणजे फेमस कोच आहेत त्यांचं ऐकलं की ते खूप देतात यूट्यूबवर फ्री, 20-20, 28-28 दिवस फ्री करतात. आणि त्यांनी असं काल सांगितलं की मी हा कोर्स देणार आहे, 108 रुपयाच्या पुढे तुम्हाला किती द्यायचे तेवढे द्या. ही चांगली स्ट्रॅटेजी आहे ना. म्हणजे मी तुम्हाला व्हॅल्यू देतोय आणि खरंच ते खूप व्हॅल्यू देतात. मी तुम्हाला व्हॅल्यू देतो, तुम्हाला जे द्यायचं ते द्या, पैसे यायला सुरुवात झाली ना. बरोबर. सो इतकी सोपी गोष्ट असते. म्हणजे हे मलाही इम्प्लिमेंट करण्यासारखी गोष्ट अशी मला त्यातनं जाणवली की बाबा पैसे घेत बसण्याच्या ऐवजी तुम्ही व्हॅल्यू द्या, तुम्हाला आपोआप लोक पैसे द्यायला तयार आहेत. हे मी बघितलं सुद्धा आहे. बरोबर. सो अशा प्रकारे आपण हे करू शकतो पैशांबद्दल. आणि याच्यासाठी काही प्रॅक्टिकल तुम्ही दाखवू शकतात का? म्हणजे हे झालं थॉटच्या बाबतीत. हो. तर प्रॅक्टिकल नोट घ्यायची. सो आपली जी कोणती आपल्याकडे नोट, आपली 500ची नोट सगळ्यात मोठी आहे समजा सध्या, तर ती नोट हातात घ्यायची आणि 1 मिनिटाकरता प्रेमाने बघायचं त्याच्याकडे. म्हणजे आपल्याला डिटेल्स माहीतच नसतात खरं तर, मग त्याच्याबद्दल विचार करायचा. नोट हातात घेऊन त्याच्याबद्दल कंप्लीट विचार करत राहायचा. म्हणजे त्याच्यामध्ये 500 असतं, मग कुठे कुठे कोणत्या भाषेमध्ये, गव्हर्नर कोण आहे, निरखून बघायचं. हां, निरखून बघायचं पुढची आणि मागची बाजू. आणि मग 1 मिनिटांनी डोळे मिटायचे आणि पैशांचा पाऊस पडतोय आपल्यावर, असं कंटिन्युअस व्हिज्युअलायझेशन करायचं 1 अर्धा किंवा 1 मिनिटं.
आणि अजून एक पद्धत आहे त्याच्यामध्ये, हे एक काइंड ऑफ मेडिटेशन झालं छोटंसं. डोळे बंद करून आपल्या मोबाईलमध्ये जे ट्यून वाजते ना, मेसेज येतात ना, पैसे क्रेडिट झाले, ते इमॅजिनेशनमध्ये INR 8,000 क्रेडिटेड, INR 5,000 क्रेडिटेड असं इमॅजिन करायचं फक्त. हेही रोज कंटिन्युअसली केल्याने ॲक्च्युली तशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते पैशाची, कारण तुम्ही इमॅजिनेशनमध्ये पण ते करताय तेवढं तुम्हाला रियालिटीमध्ये ते मिळत जातं. हेही मी केलेलं आहे. अगदी नोटेचं सुद्धा मी रोज करत होते, रोज आउट ऑफ नोवेअर पैसे मिळत होते लिटरली. म्हणजे मी सुद्धा अमेज, मी हे आधी काही मानतच नव्हते, असं कसं शक्य आहे, असं होतं. पण मी हे जेव्हा करून बघितलं ना, ट्रिमेंडस. माझ्याकडे एक जण काकू आहेत, त्यांना मी परवा हे सांगितलं, माझ्याकडे हे करणाऱ्या, तर त्यांना एकदम 5,000 रुपये मॅनिफेस्ट झाले. सो अशा प्रकारे असतो, भावना महत्त्वाच्या आहेत, ती भावना निर्माण होते. आपली माणसासोबतची रिलेशनशिप आहे ना, तशी पैशासोबत रिलेशनशिप निर्माण करायची. लव्ह लेटर टू मनी हा एक हे आहे, तर ते तुम्ही लिहायचं सरळ, की पैसे कसे मला हवे आहेत, कसे ते माझ्याकडे येत आहेत, अशा पद्धतीने लिहत गेलं की तुम्हाला तो येत राहतो. ही भावना म्हणजे सगळ्यात महत्त्वाची भावना आहे, हे मी थोडक्यात सांगेन. भावना आली की आपोआप यायला लागतो, पैसाही यायला लागतो. काम करावंच लागतं, कामाला काही ऑप्शन नसतो, पण ती कामही अपॉर्च्युनिटीज समोरून यावे लागतात. जर अपॉर्च्युनिटीज नाही आले तर मग काय करणार? हां, पण अपॉर्च्युनिटीज ह्याच भावनांनी समोरून यायला लागतात जेव्हा आपण सुरुवात करतो. कारण हे सगळं माझं एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी आहेत. सो मी एवढ्या ह्यानी सांगते की हो, म्हणजे मला आउट ऑफ नोवेअर 200-300 रुपयाचा पण चेक यायचा, ॲमेझॉनकडनं आला होता. का आला होता ते मला कळलंच नाही, पण तो आला होता. म्हणलं हे खूप भारी आहे, असं झालं होतं त्यावेळी. कारण मी हे ट्राय करत होते, टेस्ट करत होते की हे खरंच होतं का. यूट्यूबवर असे असतात बरेच व्हिडिओ आहेत की पैसे असे मॅनिफेस्ट होतात. त्यानंतर पैसे हातात घेऊनही तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असंही म्हणू शकता. त्यांनी पैशाबद्दलची निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पैसे मॅनिफेस्ट व्हायला सुरू होतात. ह्या काही पद्धती आहेत ज्या इझी आहेत आणि तुम्हाला ऍक्च्युली पैसे मिळायला सुरू इम्प्लिमेंट करू शकतो ना आपण घरच्या घरी. असं नाहीये की समजा खूप मोठी रक्कम याच्यासाठी गुंतवावी लागते, तसंही काही नाही. एक्झॅक्टली. आणि हा एक आहे की किती मिळायला हवेत हे इमॅजिन नाही करायचे, कितीही मिळतील, जे येतील ते ऍक्सेप्ट करायचे. की मला 5,000 हवेत म्हणून मी हे बघ, असं नाही करून उपयोग. इट्स युनिव्हर्स कॉल. प्रत्येक गोष्ट त्या त्यावेळी येत असते आपल्याकडे, आपली जशी एनर्जी. आज आपण चांगलं काम केलं की आपल्याला उद्या त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. हेच आहे, आपण आजपासून पैशाबद्दल चांगले विचार करायला सुरुवात केली की उद्यानंतर आपल्याला रिझल्ट मिळायला सुरुवात होणार. तुमची एनर्जी छान असेल तर आजही मिळेल, पण हळूहळू बदलत असतं गोष्ट. कारण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होईल, समजा त्यांनी असा विचार केला की मला 5,000 मिळाले पाहिजे, 5,000 नाही मिळाले, 3,000 मिळाले, तरी ते नाराज होतील. एक्झॅक्टली. 5,000 का नाही मिळाले, अरे पण 3,000 मिळाले ना. जे मिळाले त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकलं ना की आपोआप गोष्टी वाढत जातात. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आज मला 100 रुपये मिळालेत, आय शुड बी हॅपी विथ दॅट की 100 तरी मिळालेत. लोकांना पैसे मिळतही नाहीत, म्हणजे असंही होतं. म्हणजे जे मिळतंय त्याच्यात आनंदी राहायला शिकलं की पुढे पुढे वाढायला लागतं. बरोबर आहे ना. आता काही लोक असतात की त्यांना दिवसाला 100 रुपये मिळत नाही, आणि आपली स्वतःची कंडिशन असते, कधी कधी आपल्याकडे स्वतःकडे 100 रुपये नसतात. एक्झॅक्टली, असंही होतं कधी कधी. तर ते सगळ्या गोष्टी ह्याच्यातून कव्हरअप होतात. आणि हे मी अनुभवल्यामुळे मला ते अजून सांगायला हे येतं की खूप वेगळ्या माइंडसेटमध्ये आपण असतो प्रत्येक याच्यामध्ये. असं थोडी होतं, ह्यातच अर्धे लोक जातात निघून की असं थोडी होत असतं. हे थोडा विश्वास ठेवून बघावा लागतो. कारण हे मी जेव्हा केलं तेव्हा मला कळलं, मी थोडा विश्वास ठेवला या गोष्टींवर आणि करायला सुरुवात केली. कारण अगेन मला सेल्फ मेड बनायचं आहे. म्हणजे माझंच मी सुरुवात केलं आहे सगळ्याला. माझ्या कॉन्फिडन्सवर मी बिझनेसमध्ये आले आहे, जॉब सोडून दिला आहे. मग मला माझ्या पायावर उभं राहिलं पाहिजे. मग जे माझ्यासमोर येईल ते मी करायची तयारी दाखवली पाहिजे. ती समाव मला लहानपणापासून आहे. आई बाबांनी तशी करून दिली आहे की काम करावंच लागतं, कष्टाशिवाय पर्याय नसतो. पण येस, तो इझी कसं करायचं त्याच्यासाठी ह्या सगळ्या मेथड आहेत. इझिली आपल्याला करता येऊ शकतं, असं आहे सगळं. आणखी कुठल्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा पैसा थांबून जातो किंवा येत नाही पैसा? सो पैसा येण्याचं थांबण्याचं कारण, जसं मी पहिलं सगळ्यात म्हणलं मेडिटेशन केलं, तर 7 चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये. प्रत्येक चक्राचं एक काम आहे. आता पैशाच्या बद्दल बोलतोय, सो मी रूट चक्राबद्दल सांगते. काय असतं? हां, तर ही 7 चक्र आपल्या शरीरामध्ये असतात. रूट म्हणजे त्याचे आपले तानापिही निपाजा हे जे म्हणतो ना आपण, इंद्रधनुष्याचे कलर, तसेच त्या चक्रांचे कलर असतात.
आणि ते जर काम करायचं बंद झालं किंवा अडखळलं किंवा राहिलं, म्हणजे अर्धवट काम करतंय, त्याची एनर्जी कमी झाली, त्याची एनर्जी कमी झाली आहे समजा, तर तुमच्या आयुष्यामध्ये तसेच रिझल्ट्स दिसू लागतात. जसं रूट चक्र म्हणजे सगळ्यात पाठीच्या कण्यापाशी असतं, ते स्टॅबिलिटीचं, म्हणजे पैशात सुद्धा स्टॅबिलिटी हवी असेल तर ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं असतं. आणि ते जर नसेल तर तुमच्या आयुष्यात पुढे मागे उथलपुथल होत असते, म्हणजे वर खाली होत असतं आपलं आयुष्य. त्याच्यामुळे पैसा टिकत नाही बेसिकली. आला गेला त्या सुद्धा आपल्या भावनाच असतात, येतोय आणि जातोय, येतोय आणि जातोय. आपण कुठेतरी असे विचार करतो की माझ्याकडे पैसा राहतच नाही, असे विचार केल्यावर ते तसंच होणार ना. म्हणजे तर त्याच्यासाठी मेडिटेशन एक असतं. म्हणजे काय, तर शांत बसून रेड कलरचा लाईट इमॅजिनेशनमध्ये आपण हे करायचं असतं, ते चक्र फिरतंय असं बघायचं असतं. ते थोडं डिटेलमध्ये आहे, ते खूप डिटेलमध्ये मी आता जात नाही, पण ते फक्त रूट चक्राचं पण मेडिटेशन करता येतं. तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा खूप मिळतात, पण सायंटिफिक शिकायचं असेल तर प्रॉपर मेंटर किंवा टीचरकडे जाऊन शिकावं. कारण कसं आहे, प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू असते. जितकी आपण हे करतो ना, म्हणजे आता मी जर नॉलेज देते तर ती व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूच्या बदल्यात व्हॅल्यू असंच असतं कुठेही आहे जगामध्ये. आणि आता तर पैशाला खूप हे झालंय की प्रत्येक गोष्टीत पैसा महत्वाचा आहे, की तुम्ही मला पैसे द्या मग मी तुम्हाला पैसे, हेच सगळीकडे असतं. सो कधीही पैसे देऊन शिकायचा विचार करायचा, कारण त्यानेही आपली एनर्जी वाढते. कारण आपण ओपन असतो त्या गोष्टीची तेवढी व्हॅल्यू करतोय ना. एक्झॅक्टली, त्या गोष्टीची तेवढी व्हॅल्यू करतोय. जसं की आपली अशी प्रत्येकाची फ्रीमध्ये काय मिळतंय ही आपली एक हे असते, फुकट लोकांची. पण त्याच्याऐवजी जर खरंच असेल तुमच्याकडे तर पैसे देऊन नक्की करावं, कारण त्यांनी तुमचीच एनर्जी वाढते आणि तुम्हाला जास्त पैसा मिळणार आहे. तो कायम फ्लो होत राहणं गरजेचं आहे. तर ते आहे. तर मी जे रूट चक्राबद्दल बोलत होते, तर हे चक्र जर स्टेबल झालं ना, नॉर्मल रन व्हायला लागलं तर आपल्या आयुष्यात स्टॅबिलिटी येते, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊ लागतात, पैशानी समृद्ध व्हायला सुरुवात होते, फायनान्शियल मॅनेजमेंट चांगली व्हायला सुरुवात होते. तर ते रूट चक्राचं, असं प्रत्येक चक्राचं एक काम आहे. तो विषय मोठा आहे. पण ह्यासाठी एवढं समजलं की समजा आपल्या 7 चक्रांपैकी रूट चक्र असं आहे की जे पैशांशी रिलेटेड आहे. त्याला जर आपण स्टेबल केलं तर आपल्या आयुष्यात पैसा यायला सुरुवात होतो. एक्झॅक्टली. आणि नीड्स आणि वॉन्ट ह्याच्यामध्ये पण गोष्टी, म्हणजे आपली गरज काय आणि आपल्याला काय हवंय ह्याच्यातही फरक असतो. मग ते ना नॅचरली आपल्या नीडप्रमाणे आपल्या गोष्टी आयुष्यात चालू असतात, नीडप्रमाणे चालू असतात. आपल्याला जे हवं आहे ना, त्यासाठी जे हवं आहे ते कंटिन्युअसली मोठ्या आवाजात बोललं ना 10 वेळा तरी आपली एनर्जी बदलते. हे पण तुम्ही ट्राय करू शकता. की आता समजा मला ग्रोथ हवी आहे आयुष्यामध्ये, तर ग्रोथ नंतर चेंज पण येणार. हे चक्रा बेस्ड काही गोष्टी असतात. मी थोडक्यात सांगते. तर मला जर वाढायचं आहे माझ्या आयुष्यात, तर त्या ग्रोथ बरोबर मला चेंजही येणार. मग ते ॲक्सेप्टन्स पाहिजे त्या गोष्टीचा. मग ग्रोथ हवी आहे तर मला कशामध्ये ग्रोथ हवी आहे? माझ्या कामामध्ये ग्रोथ आहे. तर मला समजा जॉब म्हटलं मी, तर मला चांगला जॉब मिळाला आहे, मला चांगला जॉब मिळाला आहे असं 10 वेळा मोठ्या आवाजात रिपीट केल्याने आपली एनर्जी बदलते. उभं राहून बोलायचं, हे इमिजिएट चेंजेस दिसतात आपल्याला. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिसेस केल्यावर ना इमिजिएट एनर्जी चेंज होते आणि काहीतरी बदल आपल्याला दिसून येतोच आपल्यामध्ये, पॉझिटिव्ह साईडला. आणि त्यामुळे आता असं पण असतं, आपण मनात एक फील करत असतो आणि आपल्याला हवं एक वेगळं असतं, तर ते मॅच नाही होणार. दॅट इज वॉट चक्र इज. म्हणजे त्याचंच थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं झालं तर मनात विचार करतोय ते आपल्या चक्राची आत्ताची स्टेट आहे, आणि आपल्याला जी हवी आहे ती समजा मिळाली तर चक्र आर बॅलन्स्ड, ती नाही मिळते तर तुमची चक्र बॅलन्स नाही आहेत, असा त्याचा अर्थ. आपल्याला काम करायला पाहिजे. एक्झॅक्टली. पण माधुरीजी, आता आपल्या इंडियन सोसायटीमध्ये असू द्या किंवा बाकीच्याही कुठल्याही सोसायटीमध्ये एक मेजर प्रॉब्लेम असतो की तिथं कसं असतं की समजा आता माझे मित्र आहेत, त्याच्यातला एखादा व्यक्ती जर जास्त श्रीमंत झाला किंवा जास्त सक्सेसफुल झाला तर मला कुठेतरी त्रास होतो. याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो का समजा या गोष्टीचा? आता तेच आहे, बिझनेस करतानाही मी म्हणेन किंवा जॉबही करताना ही भावना ठेवणंच चुकीचं आहे खरं तर. पण हे जर तुमच्या मनात येत असेल तर तिथे तुम्ही होपनोपनो करू शकता, म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कारण काय, जसं मी म्हणलं, एक प्रत्येक व्यक्ती जगामधली वेगळी आहे.
मग त्याला मिळालं ती त्याची एनर्जी, ती त्याचं नशीब आहे कुठेतरी, कारण त्याने काम केलं म्हणून त्याला मिळालं. आणि कधी कधी ना आपली कर्मसुद्धा चांगली असतात. एखाद्याला असं पण होतं, आता ती आपण कर्म पण मागच्या जन्मातून घेऊन आलेलो असतो, हा परतही खूप मोठा विषय आहे. तर ते सगळं घेऊन आलेलं असतो आणि परत आपण ह्या जन्मात काही जे करत असतो. हा थोडा स्पिरिच्युअल झाला, पण ही रियालिटी असते. ही मी वाचून गोष्टी करून मला कळलंय की असंही असतं. आपणच सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात ठरवत असतो. सो आता त्या ह्याच्यातून आपण आलो कामात, म्हणजे आपण काय काय कामं करत असतो त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट मिळत असतात. आणि कधी कधी काय होतं, वाईट वागणाऱ्याला सुद्धा चांगलं मिळतं आणि चांगलं वागणाऱ्याला चांगलं मिळत नाही. तिथे आपलं कर्म येतं. म्हणजे 80% ऑफ आवर लाईफ आपण बदलू शकतो, 20% कर्म असतं. आता हे कर्म जर बदलायचं असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. म्हणजे हे मी थोडंसं अनुभवलेली गोष्ट आहे की तुम्ही कंटिन्युअसली फक्त पॉझिटिव्ह, मला ते गॉड गिफ्ट आहे की मी कंटिन्युअसली पॉझिटिव्ह विचार करू शकते. ते माझ्या बाबांकडनं आलं आहे मला, की आपण जर बरोबर आहोत ना तर मग वाईट वाटून घ्यायची गरज नाही. लोकांना ते त्यांच्या मताने म्हणतच राहणार, कारण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. भगवद्गीतेत सुद्धा असं म्हटलं आहे की यथा दृष्टी तथा सृष्टी, म्हणजे तुम्ही जे बघाल तुमच्या डोळ्यांनी तसंच तुम्हाला मिळणार आहे. आता माझं असं झालंय, जेव्हा मी भरपूर लोकांमध्ये जाते, काही लोक माझ्याशी कनेक्ट होतात, काही लोक कनेक्ट होऊ शकत नाहीत, पण तेच तर एनर्जी आहे ना. काही लोकांना मी काय बोलते हे कळतंय, काही लोकांना नाही कळत, पण हे सगळीकडेच असणार आहे. पण त्यासाठी त्याला चांगलं मिळालंय म्हणून मला त्रास होतो याला काहीच अर्थ राहत नाही, कारण तो त्याचं नशीब घेऊन आलाय, त्याच्या कर्मामुळे त्याला ते चांगलं मिळते. तुम्हाला जर चांगलं हवं असेल तर अजून एक पुस्तक पण आहे जे मी तुम्हाला रेकमेंड करू शकते, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी. आपले मोठे मोठे सेलिब्रिटी लोकांनी सुद्धाही वाचले, विराट कोहलीने वाचले, त्याच्यामुळे जास्त फेमस झाले असं. तर ते पुस्तकामध्ये ते जे योगानंद परमहंस, ते मेडिटेशन प्रॅक्टिशनर, तर त्यांनीही तिथे असं हे केलं आहे की त्यांचे जे गुरु होते ना, त्यांनी एका शिष्याची शिक्षा स्वतःवर घेतली. म्हणजे कर्म पण बदलता येतं. आपल्या चांगल्या कर्माने आपला 20% जे कर्मामुळे होत आहे ना तेही बदलू शकतं. पण ते आपल्यावर आहे ना, त्याची सवय असली पाहिजे किंवा सवय लावून घेतली पाहिजे. पॉझिटिव्हिटीची प्रॅक्टिस केली पाहिजे. पॉझिटिव्हिटी म्हणजे फक्त पॉझिटिव्ह म्हणून नाही होणार आहे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम काढण्याच्या ऐवजी त्याच्यातनं सोल्युशन काय आहे, काय मी काढू शकते सोल्युशन, हा अप्रोच ठेवला. हा असाच करतो किंवा ह्याने माझ्या मागे असं बोललं, ह्याच्याऐवजी यातून मला पॉझिटिव्ह काय घ्यायचं, याच्यातून मला सोल्युशन काय काढता येईल, हा मार्ग अवलंबला. मला बेसिकली असं म्हणायचं की लोकांकडे लक्ष न देता स्वतःच्या प्रगतीवरती काम करा. एक्झॅक्टली, बरोबर. ओके. फोकसनी तुम्हाला जे काय करायचंय ना त्याकडे लक्ष द्या. आपोआप बाजूची निगेटिव्हिटी क्लिअर होत जाते आणि दृष्टही लागत नाही जेव्हा तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होतो. म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करता. हा पण एक मुद्दा आहे. समजा की काही लोकांचं असं म्हणणं असतं की मी जर पैसा दाखवला किंवा तर लोकांची नजर लागेल, मग याच्यावरती तुमचं काय मत आहे? दृष्ट नाही लागत. मी खरं सांगायचं तर मलाही हे आधी बिलीफ होतं की दृष्ट लागते. आणि मला माझ्या ॲस्ट्रॉलॉजी, म्हणजे मी ज्यांच्याकडे पत्रिका बघितली होती त्यांनी सांगितलं तुला दृष्ट लागते. आता त्यांनी सांगितल्यामुळे माझा बिलीफही तो झाला की हो मला दृष्ट लागते. तर मी प्रत्येक वेळी तेच म्हणायची की मला दृष्ट लागते, मला दृष्ट लागते. पण ते तसं नाही आहे हे मला माझ्या या प्रॅक्टिसेसमधनं कळायला लागलं की मी जेव्हा ही प्रॅक्टिस पॉझिटिव्हिटीची, म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं सकारात्मक काय काढता येईल हे काढायचं, ही सुरुवात केली. तर मला रिसेंटली एका ठिकाणी मी सेशन दिलं. तिथे एक जण भेटले होते, त्यांनी सांगितलं तुझ्याभोवती एवढा ऑरा क्रिएट झाला आहे. आता डिपेंड करतं त्या ऑरा क्रिएशन, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह जेवढं वागता ना तेवढा तुमचा ऑरा तयार वाढत जातो. आणि मी असंही ऐकलंय की आता हा विषय वेगळा आहे, पण मोदीजींचा ऑरा 23 किलोमीटर्स आहे. पॉझिटिव्हिटी ह्या दृष्टीने म्हणायचं झालं, कारण ते सुद्धा मला काय करायचं आहे ह्याकडे लक्ष देत आहेत आणि तसं करत जात आहेत. सो एव्हरी वन कॅन डू दॅट. ते सुद्धा सामान्य माणूस होते, ते आत्ता एक राजाच्या पदी आहेत. म्हणजे असं इवन सगळे सेलिब्रिटी हे सगळं फॉलो करतात, त्यामुळे ते सक्सेसफुल होतात. स्वतःला काय करायचंय त्याच्याकडे लक्ष देऊन मग दृष्ट आपोआपच निघून जाते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की स्वतःबद्दल जर आपण पॉझिटिव्ह असलो, थोडंसं मेडिटेशन वगैरे जर केलं तर या गोष्टी आपल्यावरती प्रभाव नाही पडणार. एक्झॅक्टली. आता मेडिटेशन म्हणजे सुद्धा काय, डोळे मिटून 5 ते 10 मिनिटं रोज बसायचं, फक्त रोज बसायचं कंटिन्युअसली, एवढंच गरजेचं आहे. विचार येतच राहणार, माणूस होत आपण,
हे कोणाचंही आहे, म्हणजे कितीही लेवलला गेला तरी आपण माणसं आहोत. त्यामुळे विचार कंटिन्युअस येतच राहतात. त्या विचारांना फक्त बघत राहायचं असतं, आपण ऑब्झर्व करायचं असतं आणि फक्त डोळे मिटून शांत बसायचा प्रयत्न करायचा. ह्यालाच मेडिटेशन म्हणतात सोप्या भाषेमध्ये. लोकांच्या मनामध्ये इतकं मेडिटेशन बद्दल काय काय असतं की ते माझं नाहीच, माझ्यासाठी ते नाहीच, मला जमणारच नाही. ती तशी गोष्टच नाही. माझा याच्याबद्दलचा लेखही आहे एका पेपरमध्ये, म्हणजे रत्नागिरीच्या पेपरमध्ये आम्ही बेसिक लेवलला लिहिलंय, म्हणजे सगळ्यांना कळेल अशा भाषेत तो आहे की मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे मिटून शांत बसणे एवढंच असतं. तर तेवढं जर सुरू केलं ना करायला, तरीही तुम्हाला तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स, म्हणजे पॉझिटिव्हिटी कशी वाढते तर अशीही वाढू शकते. आता ह्याच्यामध्ये काहीच एफर्ट्स नाही आहेत. डोळे मिटून 10 मिनिटं फक्त रोज बसायचं. मग त्यावेळी पुढे मला काय करायचंय ते नको विचार करायला. ते नाही केलं तर बरोबर. कारण काय आहे, आपण ह्याच्यामध्येच हरतो आयुष्यामध्ये की मला उद्या काय हवंय, पुढे काय हवंय, आजचा दिवस मी आनंदी कसा जगेन, ह्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त जायला लागलात, माझा आजचा दिवस छान जायला पाहिजे, आज जगायला शिकलं की आपलं आयुष्य खरंच सक्सेसफुल आहे. कारण खरंच कोणाच्याच आयुष्याची गॅरंटी नाही आहे जगामध्येच. मग आपण कशाच्या मागे धावतोय? म्हणजे आता 30-40 वर्षालाच लोकांना हार्ट अटॅक येत आहेत आणि जात आहेत, आणि ती पुढची आपण सगळी व्यवस्था करून ठेवतो, पण ती पुढे त्याचा काहीच अर्थ राहत नाही ना. जेव्हा आहात तेव्हा आनंदी जगा. माझ्या आईने सोपी छोटी सवय लावली होती, सुखी ठेव आनंदी ठेव म्हणण्याची, लहानपणापासून. आणि आम्ही म्हणतो, तर मी बघते मी सुखी आहे माझ्या आयुष्यात. मी जे रोज म्हणते, म्हणजे माइंड प्रोग्रामिंग जे म्हणायचं झालं ना, तर सुखी ठेव आनंदी ठेव आणि हसरं ठेव. तर आम्ही कायम हसत असतो, मी, माझा भाऊ, माझी आई, म्हणजे असे कायम चेहऱ्यावर हास्य असतं. ते ऑटोमॅटिक झालंय. आता काही लोकांना ते वाटतं उगाच हसत, पण ती केस नाही आहे. ती हसणं चांगलं आहे. हसण्यामुळे पॉझिटिव्ह म्हणजे ते केमिकल्स रिलीज होतात बेसिकली. तर ते सायंटिफिक आहे परत अगेन. तर ते चांगलाच इम्पॅक्ट आहे आपल्या आयुष्यावर. त्यामुळे हसत राहणं हे कधीही चांगलं आहे. आता माइंड प्रोग्रामिंगवर PhD सुद्धा करते, त्यामुळे त्याच्यातलं सायंटिफिक काय आहे हेही मला अजून जास्त पद्धतीमध्ये कळतंय की बाबा हे असं होऊ शकतं, ह्याला पूर्ण मागे सायन्स आहे. ओके. आता एक शेवटचा थोडासा वेगळा क्वेश्चन विचारायचा आहे मला. आता काही लोकांचं असं म्हणणं असतं, समजा की तुम्ही सांगताय असं होऊ शकतं तसं होऊ शकतं, पण त्यांचा म्हणजे समज असा असतो, गैरसमज नाही म्हणू शकत आपण त्यांना, की यार मी तर श्रीमंत होऊ शकत नाही किंवा माझी तेवढी लायकीच नाही, कारण मी तेवढा पैसा कमवूच नाही शकत, असं वाटतं काही लोकांना की माझी तेवढी लायकी नाही. त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन आहे? हा आपला बिलीफ असतो, विश्वास असतो आपला, आपल्यावरचा चुकीचा विश्वास. कारण हे माझंही होतं आधी थोड्याफार प्रमाणात, किंवा प्रत्येक माणसाची एक स्टेज असते आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक, कारण आपण जसं तुम्ही सांगितलं, समजा की आपण असं एफर्मेशन लिहिलं की मी महिन्याला 2 लाख रुपये कमवतोय, की आपल्याला स्वतःला पण बिलीव्ह नाही होत की यार मी खरंच तेवढं पैसा मला कोणी देईल का. त्याच्यासाठी मी म्हणलं कंटिन्युटीची गरज आहे या गोष्टींमध्ये. पहिले 8-15 दिवस तुम्हाला फिलिंग नाही येणार त्याची, पण तुम्ही कंटिन्यू ठेवायचं. भावना हळूहळू यायला लागतात प्रॅक्टिसने, इमिजिएटली येत नाहीत. कारण आपला विश्वासच नसतो पहिल्यांदा की मी हे लिहिलंय, माझ्याकडे काय मन सांगत असतं माझ्याकडे तर नाही आहेत आणि मी असं लिहितेय. पण तुम्ही लिहा, सवय लावा आधी. जसं आपण ब्रश बाय डिफॉल्ट करतो, आंघोळ बाय डिफॉल्ट करतो, जेवतो बाय डिफॉल्ट, ह्या सगळ्या आपण सवयी लागलेल्या गोष्टी आहेत ना. हे जेवढं एफर्टलेसली करतो ना, तेवढंच एफर्टलेसली लिहा. फक्त फार लॉजिकली विचार न करता. लॉजिक जिथेही येतं तिथे सगळ्या गोष्टी संपतात. म्हणजे लॉजिकली गोष्टी बरोबर नसतात असं माझं म्हणणं नाही आहे, पण जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं आहे जगामध्ये, आपल्याला काहीतरी स्वतःचं ठेवायचं आहे, तर थोडंसं लॉजिकच्या पुढे जावं लागतं. हे मॅजिकल जग आहे आणि काही गोष्टी न एक्सप्लेन करता सुद्धा आपल्याला अनुभवता येतात, हे आहे. आणि त्याच्यामागे सायंटिफिक रिझन्स आहेत. जगभरात त्याच्या प्रॅक्टिसेस चालू आहेत. डॉक्टर जो डिस्पेन्झा नावाचे डॉक्टर आहेत US मध्ये, ते मेडिटेशन करून घेतात, त्यांच्याकडे लोकांचे रोगसुद्धा बरे होतात. माझ्या मेंटरकडनं मी सध्या अशी सेशन्स घेतलीत. सो मला हे कळलं की कॅन्सरसुद्धा लोकांचे बरे झालेत त्यांच्याकडे जाऊन. तुम्ही हे गुगल करून त्यांचे कोर्स पण बघू शकता. पण एवढं जग पुढे गेलंय, सायंटिफिक आहे सगळ्यामध्ये, आणि मग ह्याच्यामध्ये चुकीचं मानण्यासारखं काही नाहीच आहे. असं तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. थोडासा विश्वास ठेवून बघावा लागतो, कधीही आहे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीवर तुम्ही नक्की विश्वास ठेवता. तसंच आहे हे. म्हणजे मला कार घ्यायची आहे, मी घेऊ शकतो, हा विश्वास असतो माणसामध्ये. मटेरियलिस्टिक गोष्टी लवकर हव्या असतात, बरोबर, पण
एव्हरीथिंग इज अबाउट फिलिंग ओनली. म्हणजे तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायचे म्हणून ते हवं आहे. त्याची गरज नसते आयुष्यामध्ये. ती एक्सपिरियन्स असतो आपल्या आयुष्यातला. त्याचा मला अनुभव घ्यायचा आहे आणि ते मला फील करायचे की मला लोकांनी मोठं म्हणलं पाहिजे. म्हणजे इम्पॉर्टन्स ही एक गरज असते माणसाची. तर ती तुमचं असं म्हणणं बेसिकली की विश्वास ठेवा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण आपणच आपल्यावरती विश्वास नाही ठेवणार तर बाकीचे काय ठेवणार. आणि तसंच आहे, आपण नाही ठेवला तर बाकीचेही नाही ठेवत. हे आहे. म्हणजे आम्ही थोडेसे बाय डिफॉल्ट नॅचरल मॅनिफेस्टर सुद्धा आहेत. माझी आई सहज करते. माझा भाऊ ग्रॅज्युएशन थोडक्यात त्याने घेतलेलं आहे असंच, पण दुबईमध्ये गेला आणि जॉब शोधला 3 महिने आणि मनापासून शोधला. क्वालिफिकेशन हा प्रॉब्लेम होता, त्याला मिळाला आणि सेटल्ड ओव्हर देअर खूप चांगल्या पद्धतीने. त्याला तेव्हा माहिती नव्हतं हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, पण त्याने ते केलंय त्याच्या आयुष्यामध्ये. सो तुमच्या मनामध्ये जर असेल ना, तो प्रॅक्टिकली चांगला आहे, तो थेरॉटिकली नाही आहे, पण तो सगळं काही मिळवू शकतो जगामध्ये आणि तो मिळवतोय. त्याच्या माझ्या पुढे तोच मोठा आदर्श असल्यासारखा आहे की इतका बिनधास्त असतो आणि हसतमुख कायम आणि कायम बोलत असतो. म्हणजे दुसऱ्यांना हसवणे. प्रत्येकाचं तेच म्हणतं मी, मेडिटेशन जसं म्हणलं, प्रत्येकाचं मेडिटेशन वेगळं असू शकतं. जसं तो हसवतो, काही आर्टिस्ट असतात ते त्याच्यामध्ये फोकस असतो, काही लोक गातात त्याच्यामध्ये त्यांचा फोकस असतो. तर असे वेगवेगळे प्रकार असतात. तुम्हाला जे आवडतं ते करा. फक्त त्यातून एक फोकस निर्माण झाला ना की मन शांत होतं आणि मन शांत झालं की रिलॅक्स झालं ना आपण की आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळायला सुरुवात होतात. जेवढी अँझायटी वाढली तेवढं आपण मागे आलो, जेवढे रिलॅक्स झालो तेवढ्या गोष्टी आपल्याला मिळायला सुरुवात होतात. ही रियालिटी आहे. येस. आणि याच पॉईंटवरती आपण हा पॉडकास्ट आजचा एंड करूयात. येस. तर थँक्यू सो मच माधुरीजी, तुम्ही इथं आल्यात आणि बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या गोष्टी आमच्या सगळ्या ऑडियन्सला तुम्ही समजावून सांगितलंय. थँक्यू. आणि जर समजा आता बऱ्याच लोकांना काही अडचणी असतील किंवा काय असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या जे काही कोर्सेस वगैरे असतील त्याच्या लिंक्स देऊन टाकू. जे लोक इंटरेस्टेड असतील, ज्यांना आयुष्यात पुढे जायचं असेल, ते लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. येस नक्की. येस. तर थँक्यू सो मच. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. थँक्यू. थँक्स अ लॉट. येस. छान वाटलं.